हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. आज फार आनंद होत आहे. कारण काय बरं? कारण की पहिल्यांदा अशी हिस्ट्री होणार आहे की HSC बोर्ड 2026 फिजिक्सच्या पेपर सेटरच्या आवडीचे IMP क्वेश्चन्स कोणते आहेत माहीत आहेत का तुम्हाला? मग आता एक क्वेश्चन बनवली कोणी? मी स्वतः आहे. त्याच्यामध्ये पेपर सेटर काही लोक आहेत, त्यांच्यासोबत डिस्कशन्स केलं. आत्तापर्यंत पेपर सेट केले. यावर्षीचा पेपर सेट करणारा माणूस नाही येतो. हां, ठीक आहे ना. आधी क्वेश्चन पेपर सेट केलेले आहेत. आणखीन एक दोघं पेपर सेटर आहेत, त्याच्यानंतर चिप मॉडेटर आहे, काही अनुभवी व्यक्ती आहेत. कदाचित तो व्हिडिओ जर पाहत असतील तर हे त्यांनाही माहिती असेल की हां सर मी पण बनवला, पण आम्ही नाव ओपन करणार नाही. ठीक आहे ना. आता सर हे प्रश्न येतात का? हो, 100% येतील. पण तुम्हाला कळतील का याची गॅरंटी मी घेऊ शकत नाही. का बरं? मुलं प्रॉपर अभ्यासच जर नसेल तर प्रश्न कळत नाहीत. हे आमचं उदाहरण आहे. लास्ट इयरला आम्ही क्वेश्चन दिले, क्वेश्चन आले पण मुलांना कळालेच नाही. एक उदाहरण देतो मराठीमध्येच. उदाहरण हे आहे की एक्सेस ऑफ प्रेशर नावाचा क्वेश्चन्स आहे आपला मेकॅनिकल प्रॉपर्टीचा फ्लुइड सरफेस टेन्शनवर. माहिती असेल, बबल ड्रॉप आहे, त्याला लॅप्लास लॉ म्हणतात. मुलांना माहितीच नाही. बोंबलायला काय करणार आहे भाऊ? काय करणार? काय मास्तर काय करणार आहे? तुमची प्रॅक्टिस कधी कधी मुलं खूप वाचतात पण लिहिण्याची प्रॅक्टिस असतात, प्रश्न लिहू शकत नाहीत. कधी कधी फिजिक्समध्ये खासियत काय, प्रश्न कसा विचारतील याची गॅरंटी नाही. लेस येडे भामटे लोक भरेल आहेत बाबा फिजिक्समध्ये. खरं सांगतो, जे पेपर सेटर करतात ना, काही लोक इतने भयानक आहेत, एवढे भयानक आहेत की ते काय लिहितात हे पोरांना कळायला पाहिजे ना. म्हणून माझं म्हणणं, सरळ सरळ प्रश्न विचारायला पाहिजे. सरफेस टेन्शन असा प्रश्न विचाराल की युनिट अँड डायमेन्शन. किती मजा वाटेल बरं, किती मजा वाटेल. आता एक लक्षात घ्या, हे जे प्रश्न आम्ही देतोय कुठे देतो? PGMN ॲपवर PDF फॉर्ममध्ये नोट्स देणार आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं समजून असं आहे, आम्ही दिलेले प्रश्न कळाले पाहिजे. कधी कधी बघा KTG नावाचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आयडियल गॅस प्रेशरचं इक्वेशन माहीत असेल, 1/3 N/V mv². हिचे ॲप्लिकेशन असतात. प्रश्न तोच आहे रे बाबा, ॲप्लिकेशन कळायला पाहिजे. VRM डायरेक्टली प्रोपोर्शनल स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर E/N. माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का तुम्हाला? ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल्स. असे काही प्रश्न असतात, ते प्रश्न ॲप्लिकेशन यायला पाहिजे. बोमलाला त्याचं ॲप्लिकेशन नाही आले तर मी करणार काय आणि कसे इम्पॉर्टंट क्वेश्चन देऊ तुम्हाला? मग म्हणून म्हटलं की मी हे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले, तुम्हाला जर समजत असतील तरच करा. सर मला खूप चांगले मार्क घ्यायचे, खूप चांगले मार्क पडू शकतात, पण तुम्हाला प्रश्न कळाले असतील तर म्हणजे 100 पैकी 70-80 मार्कापर्यंत पण जाऊ शकाल तुम्ही. हो, खरंच सांगतोय. पण प्रश्नच नाही कळालं तर मी काहीच करू शकणार नाही बरं. मी आत्ता सांगतो, त्याच्यासाठी अभ्यास करा. ते प्रश्न खूप वेळेस बघा, त्या प्रश्नावर कसे प्रश्न विचारलेले आहेत ते निश्चित बघा, तर तुमचा फायदा आहे. सिक्रेट कोड क्वेश्चन्स पेपर PDF अशी तुम्हाला हा कोर्स दिसेल. PGMN ॲपवर जा किंवा www.pgmn.live वर जा, याच्यावर तुम्हाला ही PDF भेटणार आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आमचं काम हे मदत करणं, सपोर्ट करणं. सर प्रश्न आले नाही बाबा, तुमचा अभ्यासच नाही, तुला कसं कळेल प्रश्न आले का नाही आले? आधी विचार करणं. आपण खरंच कॉमेंट करायच्या आधी आपला अभ्यास किती आहे? अभ्यास नसेल तर करावं लागतं, त्याला 10 वेळेस रट्टा मारावं लागतं, असं लिहावं लागतं, घासावं लागतं, लॉजिक लावावं लागतं. त्याच्यासाठी मॅरेथॉन आहेत, ते लेक्चर बघ तू. त्याच्यानंतर आम्ही फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक चॅनल शॉर्ट टाकले, ते बघ, त्याची प्रॅक्टिस कर. करावं लागेल ना. तुला इकडं पाय तिकडं पाय, इकडं पाय तिकडं पाय, हिच्यातच वेळ घालतोय. तर निश्चित लक्षात घ्या, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मी यूट्यूबला हिच्यासाठी हे क्वेश्चन टाकले नाही की कारण की थोडंसं विचित्रपणा होतो है ना. तिथं आपले सिक्रेट आहेत बाबा. आपल्या तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर व्यवस्थित बघा, व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित. हे आपल्यासाठीच आहे, ठीक आहे ना. बिना कामाचं व्हायरल करायसाठी नाही आहे. कोणीही व्हायरल करतं आणि कोणीतरी कॉपी पेस्ट करतं, ते पण व्हायला नको आहे, म्हणून हे केलं गेलेलं आहे. निश्चित या व्हिडिओचा फायदा होईल तुम्हाला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच माझा व्हिडिओ संपतो. इंग्लिशसाठी तुम्हाला बेस्ट लक. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.